शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 21 जून 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता. शापू भाजी साधारण 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शापू हे 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोथिंबीरची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही साधारण 20 रुपयांपर्यंत सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथी सुद्धा साधारण 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हो, तांदूळचा कसा आहे? 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे तांदूळचा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालकची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. पालक हा साधारण 10 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता. 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. हो नमस्ते. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता स्वीटकॉर्नची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वीटकॉर्न ही साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोबी हे साधारण 18 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 18 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीला हा साधारण 18 ते 20 रुपयांपर्यंत दर. त्याचबरोबर पुणेरी गवारीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे पुणेरी गवार पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भोपळा हा साधारण 200 ते 250 रुपये बॅग याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळ्यांना 200 ते 250 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा साधारण 150 रुपये. त्याचबरोबर अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं हे साधारण 70 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता हे 70 रुपये किलो याप्रमाणे, हे 80 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी रेंज. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. हे बघू शकता मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा साधारण 160 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. हे बघू शकता या ठिकाणी दोडका साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर गावरान गवार ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची साधारण 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी मिरचीची आवक बघू शकता. त्याचबरोबर वांग्याची आवक बघू शकता. वांगे या ठिकाणी साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता. टोमॅटो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपये कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता.
35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भेंडी ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काकडी बघू शकता, चायना काकडी साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये करडी भाजी बघू शकता, करडी भाजी ही साधारण 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता, पुदिना हा साधारण 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता, कारलं हे साधारण 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता, वाटाणा हा साधारण 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पांढरं कारलं बघू शकता, पांढरं कारलं हे साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. अशा क्वालिटीमध्ये पांढरं कारलं बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. साठ ते 70 रुपये किलो याप्रमाणे कारलं आपल्याला पाहायला मिळतंय. पांढऱ्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता, शिमला मिरची साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता, बीन्स हा 100 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 100 ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, फ्लावरचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 400 450 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 400 ते 450 रुपये बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरला हा साधारण 400 ते 450 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला बारामती मार्केटमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर काकड्यांची आवक बघू शकता, काकड्या ह्या साधारण 20 पासून ते चायना काकडी ही 40 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता, शेवगा शेंगीची आवक आपल्याला पाहायला मिळते 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी भुईमुग शेंगेची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग साधारण 50 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे भुईमुग शेंग आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता, रताळ्यांची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे रताळे आपल्याला पाहायला मिळतात. घेवड्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घेवडा 100 रुपये किलो याप्रमाणे. घेवड्याचे सुद्धा दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. साधारण 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे घेवडा आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये घेवडा हा साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता, लिंबू हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. हे बघू शकता, लिंबाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आज बारामती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.